नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज वाजलेले आहेत संध्याकाळचे 6 आणि आता आम्ही निघालो आहे पुण्यामधील रविवार पेठेमध्ये. थोडीशी खरेदी करायची आहे, त्यासाठी निघालेलो आहे. आणि आता दिवाळी पण खूप जवळ आलेली आहे, तर त्यासाठी आम्ही थोडीशी शॉपिंग करणार आहे, दिवाळीची काही खरेदी करणार आहे. तर आता आम्ही घराच्या इथून निघालेलो आहे. घराच्या इथे या ठिकाणी बघा, लंडन ब्रिजची जी यात्रा आहे ती भरलेली आहे, ती तुम्हाला दिसत असेल. तर शनिवारी आणि रविवारी या ठिकाणी खूपच जास्त गर्दी असते ही यात्रा पाहायला. आता पावसाचं सुद्धा वातावरण झालेलं आहे, तरीसुद्धा या ठिकाणी गर्दी बघा किती आहे. तर हे बाहेरून संध्याकाळचं या पद्धतीने असं दिसतं. लंडन ब्रिजचे हे सेट हा असा दिसतो. तर गर्दी बघा किती झालेली आहे. पार्किंगसाठी सुद्धा इथे जागा शिल्लक नाही आहे. गाड्यासुद्धा खूप लांब लांबपर्यंत लावलेल्या आहेत. तर या पद्धतीची ही यात्रा आहे. ही रस्त्याच्या कडेलाच आहे कात्रजमध्ये, तर अशी ही दिसते. तर आता आम्ही रविवार पेठेमध्ये थोडीशी शॉपिंग करण्यासाठी निघालो. थोडंसं रांगोळीचं वगैरे साहित्य घ्यायचं होतं, त्यासाठी आम्ही रविवार पेठेमध्ये आज जाणार होतो. दिवाळीमुळे सगळीकडेच थोडीफार गर्दी होती, तर या ठिकाणी आम्ही निघालेलो आहोत. तर या ठिकाणी आम्ही पोहोचलो आहे रविवार पेठेमध्ये. तर दिवाळीनिमित्त खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीचे असे तोरणं आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे असे भिंतीला लटकवण्याचे डेकोरेशनचे पीसेस आहेत. तर ते बघत आम्ही निघालेलो आहे रविवार पेठेमधून. तर हे बघा, या ठिकाणी काही रांगोळीच्या डिझाईन्स आहेत, किंवा तुम्ही त्याला भिंतीवरती लावण्यासाठी सुद्धा वापरू शकता कलरिंग करून. तर या पद्धतीचे या ठिकाणी थोडेसे डेकोरेशनचे पीसेस आहेत. हे 600ला 4 असे 4चे जोड्या आहेत. 2 मोठे दिसत आहेत ते साईडला, आणि मध्ये जे छोटे दिसत आहेत ते 2, असे 4 पीसेस 600 रुपयाला ते देत आहेत. थोडंसं बार्गेनिंग केलं तर व्यवस्थित किमतीमध्ये ते तुम्हाला देऊ शकतील. तर या पद्धतीने लड्डू गोपालचे जे पोशाख आहेत ते सुद्धा या ठिकाणी आहेत. वेगवेगळ्या पणत्या या आकारामध्ये या ठिकाणी आलेल्या आहेत. खूप सुंदर सुंदर असं दिवाळीचं साहित्य या ठिकाणी आलेलं आहे. हे पावलं बघू शकता तुम्ही, 50 ते 60 रुपयामध्ये ही पावलं मिळतात. साईज मोठी असेल तर थोडीशी किंमत जास्त असते, 120पर्यंत वगैरे असते. तर या ठिकाणी भरपूर अशी शॉप्स आलेले आहेत, आणि स्पेशली या ठिकाणी हा थोडा सेल लागलेला आहे. या ठिकाणी गोल्ड प्लेटेड ज्या गोष्टी असतात, जे की ते 1 ग्रॅम गोल्ड प्लेटेड सांगतात, तर त्या पद्धतीचे हे सेट इथं लावलेले आहेत. खूप सुंदर असे सेट्स आहेत. रांगोळी वगैरे, आकाशकंदीलाचे भरपूर सारी दुकाने या ठिकाणी आलेली आहेत. पणत्यासुद्धा एकदम होलसेल रेटमध्ये आपल्याला या रविवार पेठेमध्ये मिळतात. तर या ठिकाणी लाकडाचे साहित्यसुद्धा आहे. तुम्हाला जर अगरबत्तीसाठी स्टँड हवं असेल तर ते सुद्धा या ठिकाणी आहे. धुपाचं स्टँड वगैरे सुद्धा आहे. तर या ठिकाणी मी ही एक मोठी बैलगाडी पाहिली होती, जी की डेकोरेशनचं पीस म्हणून आपण वापरू शकतो. तर या ठिकाणी भरपूर वेगवेगळ्या डिझाईनच्या पर्स वगैरे आहेत. तर यावेळेस रविवार पेठेमध्ये भरपूर कोणत्या कोणत्या गोष्टी आलेल्या आहेत दिवाळीच्या निमित्ताने. तर या पर्स 300च्या दरम्यानच्या आहेत. 200पासून पुढं यांची किंमत आहे. या ठिकाणीच आकाशकंदील वगैरे बसलेले आहेत. तर यांनी त्यांचं कार्ड दिलेलं आहे. तर तुम्हाला जर होलसेलमध्ये हवे असतील तर तुम्ही या कार्डचा वापर करू शकता. तुम्ही डायरेक्टली या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून बॅग्स वगैरे घेऊ शकता. एकदम होलसेल भावात मिळतात. हा यांचा फोन नंबर आहे. खूप सुंदर डिझाईन्सच्या नवीन नवीन पर्स आलेल्या आहेत. छान छान प्रिंट्स असलेल्या पर्स आहेत. या ठिकाणी मोठी बैलगाडी आहे, तीसुद्धा यांचीच आहे. तर या ठिकाणी सुंदर सुंदर असे आकाशकंदील, जे की कार्डबोर्ड टाईपमध्ये आहेत, थोडंसं प्लाय टाईपमध्ये आहेत. आणि या ज्या उंबऱ्यावरती लावायच्या रांगोळी पट्टी आहेत, यासुद्धा यांच्याकडे आहेत. दरवाजासमोर लावण्याच्या चिकटवण्याच्या रांगोळी ते सुद्धा आहेत. पावलं तर खूपच सुंदर आहेत, लक्ष्मीची पावलं वगैरे.
तर या भरपूर साऱ्या गोष्टी आता रविवार पेठेमध्ये आलेल्या आहेत दिवाळीच्या निमित्ताने, तुम्ही घेऊ शकता. आणि हा त्यांचा ॲड्रेस आहे, हे दुकानाचं नाव आहे. हा त्यांचा ॲड्रेस आणि फोन नंबर आहे. यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि प्राईस वगैरे विचारू शकता. खूप सुंदर अशा डिझाईन्स आहेत. स्पेशली मला या पावलांच्या डिझाईन्स खूप आवडल्या. हे स्वामी समर्थांचा असा आकाशकंदील आहे. त्यामध्ये लाईट लावली की स्वामी समर्थांचं असं पुढे शॅडो असे दिसते. या पद्धतीचे खूप सारे आकाशकंदील या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही याला कलर करू शकता किंवा पेंट करू शकता. अशी नावंसुद्धा या ठिकाणी बनवून मिळतात. खूप सुंदर अशा गोष्टी आकाशकंदील हे दिवाळीच्या निमित्ताने या ठिकाणी आलेलं आहे. तुम्हाला नक्की आवडतील. आणि हे रियुजेबल आहे, यावर्षी देखील तुम्ही वापरू शकता आणि परत ते सुट्ट करून पुढल्या वर्षी पुन्हा अटॅच करून पुढल्या वर्षी देखील आकाशकंदील म्हणून वापरू शकता. खूप सुंदर असे डिझाईन्स आहेत या ठिकाणी. तर या पद्धतीने रविवार पेठ आता पूर्णपणे भरायला सुरुवात झालेली आहे, कारण आता दिवाळी 8-10 दिवसांवरती आलेली आहे. या पद्धतीचे तोरण किंवा तुम्ही दरवाजाला लावू शकता असे लटकन या ठिकाणी आलेले आहेत. आकाशकंदीलसुद्धा यायला सुरुवात झालेली आहे. तर त्याच ठिकाणी मला एक वेगळ्या प्रकारचे काही गोष्टी दिसल्या. तर या ठिकाणी आपण दिवे वगैरे लावू शकतो. त्या पद्धतीचे हे थोडेसे हंडी टाईपमध्ये असे दिवे आहेत. परात टाईपमध्ये म्हटलं तरी चालेल. मध्ये तुम्ही फुलांचं डेकोरेशन करू शकता आणि साईडला दिवे लावू शकता किंवा पणत्या लावू शकता. आणि हे प्लेन वाला तर या पद्धतीचं आहे. 80 रुपयांपासून इथे स्टार्ट होत आहे. हे सिम्पलवाला आहे, खूप सुंदर आहे. पण 80 रुपयांचं तुम्हाला दाखवतो. 80 वाला हे असेल हे ना? छोटंसं जे आहे मी हातात घेतलेलं ते 80 रुपयांचं आहे. प्राईस खूपच रिजनेबल आहे. आणि या ठिकाणी आता यांनी दाखवलेलं आहे वेगळ्या पद्धतीचे आकाशकंदील. तर हे आकाशकंदील काचेचे आहेत. 80 रुपयांपासून सुरू असलेले हे आकाशकंदील आहेत. खूपच रिच लुक देतात. आणि मेनमध्ये यामध्ये आपण प्लॅस्टिकचा वापर केलेला नाही आहे, त्यामुळे नक्कीच प्रदूषण टाळलं जातं. हा मोठा थोडासा महाग आहे, पण हे रियुजेबल आकाशकंदील आहेत. खूप सुंदर असे आकाशकंदील आहेत. छोटे आकाशकंदील 80 रुपयांना आहेत. आणि हे सुद्धा या पद्धतीचे छोटे छोटे आकाशकंदील आहेत. हे येलो कलरचे, ब्ल्यू कलरचे 80 रुपयाला आहेत, छोटे छोटे. आणि त्यांच्याकडे पणत्यांमध्ये पण खूप सारे वेगवेगळे प्रकार आहेत. आता त्यातला त्यांनी एक दाखवला. तर हा फक्त 120 रुपयांचा असा पणतीचा प्रकार आहे. यामध्ये तुम्ही गोलवाली कॅन्डल ठेवू शकता आणि त्याचे जे मणी लावलेले आहेत, जे काही डायमंड लावलेले आहेत, त्याच्यातून जो प्रकाश बाहेर पडतो तो एकदम सगळीकडे परावर्तित होतो आणि छान क्रिस्टल असं दिसून येतं. फरशीवरती खूप सुंदर अशी त्याची डिझाईन दिसते. तर या पद्धतीची ही पणती आहे. आता आम्ही घरी निघालो आहोत. रात्रीचे 8 वाजलेले आहेत. आता आम्ही निघालो घरी. तर या पद्धतीने जवळच तुळशीबाग आहे. तर तुळशीबागेच्या तिथले दत्त मंदिर मी तुम्हाला दाखवते. ह्या दत्त मंदिराच्या साईडलाच उजव्या बाजूला तुळशीबाग आहे. भरपूर प्रकारच्या लाईटिंगसुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत. बाय बाय कर. तर आता आम्ही निघालो आहोत घरी. रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत. आता आम्ही घरी पोहोचण्याच्याच मार्गावर आहोत. आता घरापासून काही अंतरावर या ठिकाणी पुन्हा हा चालू असलेला लंडन ब्रिज आम्हाला दिसला. या ठिकाणी ही यात्रा खूप दिवसांसाठी आहे. जवळपास आता 1 महिना झाला असेल तोपर्यंत ही लंडन ब्रिजची यात्रा इथे आहे. आता मुलांची परीक्षा आहे, त्यामुळे आम्ही या ठिकाणी आलेलो नाही आहे. एक्झाम झाल्यानंतर पुन्हा येणार आहे. चला आता भेटूयात अशाच नवीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.